नमस्कार. मी कल्पना अभंग, सातारा जिल्हा, फलटण तालुका, विडणी गावात आमचा निधी गोट फार्म आहे. आणि निधी गोट फार्ममध्ये चारा बियाणा व्यवस्थापन किंवा लागवड किंवा बी बियाण्यांची माहिती मी तुम्हाला आज सांगते की आमच्याकडं काय कोणता चारा भेटतो आणि कशा पद्धतीने त्याची लागण केली जाते. ही दशरथ घास तुम्ही बघू शकता. दशरथ घासाला याची लागवड करायची पद्धत थोडी वेगळी इतर बियाण्यांपेक्षा. 15 मिनिटं ह्याला 80 टेम्परेचरच्या पाण्यात ठेवायचं. तर ते 80 टेम्परेचर पाणी कसं तुमच्या लक्षात येईल, तर पाणी उकळायचं आणि खाली ठेवायचं. अगदी घड्याळ बघून 5 मिनिटं थांबलं ना तर ते पाण्याचं टेम्परेचर 80 होतं. मग 80% टेम्परेचर मध्ये 15 मिनिटं ठेवायचं. आणि तुम्हाला जर शेतात लगेच पाणी अवेलेबल असेल तर त्या पाण्यातनं बाहेर काढून 5 मिनिटात कोरडं होतं सुकतं. लगेच आपलं बेड काढायचे सारे. 1 किलो 4 गुंठ्याला बी लागतं. तर त्या पद्धतीने हे बी 4 गुंठ्याला 20 काढायचं 1 किलो. आणि त्याचं वैशिष्ट्य महत्व म्हणजे त्याच्यात पाण्याचं प्रमाण भरपूर कमी आहे. शेळीनं तो चारा दिवसभरात 50% 60% जरी खाल्ला तरी शेळीला जुलाब व्हायचं किंवा पिल्लांना असं जुलाब होत नाहीत, काय नाहीत. कारण त्या चाऱ्यातच पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यावर कसलीच रोगराई कसल्याच प्रकारे पडत नाही. त्यामुळं मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी हा चारा करावा. अगदी बहुगुणी आहे आणि शेळीला पौष्टिक असा आहे. त्यात भरपूर कॅल्शियमची मात्रा पण आहे. तुम्ही बघताय ही शेवग्याचं बियाणं आहे. शेवगा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, आपण शेवग्याच्या शेंगा जेवणात आपल्या स्वयंपाकात असतात. त्या शेवग्याचं हे झाड येतं. पण हे खूप पालेदार आहे. ह्याचा पाल्यात पण भरपूर असं कॅल्शियम आहे. अगदी विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की ह्या सगळ्यात जास्त शेवग्याच्या शेंगात किंवा पाल्यात जास्त असं कॅल्शियम आहे. तर आपण हे 8 दिवसातनं एकदा तरी शेळ्यांना दिलंच पाहिजे. कारण बंदिस्त शेळ्यामध्ये असा चारा द्यावाच लागतो. कारण फिरते शेळ्या असतात ना, ती कशाची पण शेंडा खाते, ती अनेक प्रकारची झाडं खातात. तसं ह्या बंदिस्त शेळ्यांना त्या तसं खायला भेटत नाही कॅल्शियमचं. त्यामुळं आपण ही अशी झाडं लावणं किंवा पिकं करणं हे खूप गरजेचं आहे की त्याच्यामुळे शेळ्यांना त्यांचं सगळं पौष्टिकता जी असेल ती मिळेल. ही हादगा तुम्ही बघताय, हादगा. तर ही हादगा म्हणजे ही आपण आता माहिती घेतली ह्याची. दशरथ घासाची एवढे झाड आलं तर आपण कापतो, पण ही हादग्याची झाडं खूप मोठी येतात. पण आपण एवढी मोठी येऊन द्यायचीच नाहीत. ती 1-1.5 फूट अंतर ठेवूनच वर कापायचं. मग नंतर बुडापासून चेवरा फुटतो त्याला. ती चेवरा फुटणारा महिना 1.5 महिन्याला पुढं फुटत जातो, तीच कापून घालायचा. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेळ्यांना सर्दी किंवा आपलं छातीचं कुठलाच आजार होत नाहीत. हा पण पाला आठवड्यातनं एकदा तरी शेळ्यांना असावा की त्यांना कुठलं रोगप्रतिकारक शक्ती पण त्यांच्यात वाढते आणि संसर्गजन्य पण आजार होत नाहीत ह्याच्यामुळे. म्हणून हादगा पण आठवड्यातनं एकदा तरी त्याचा पाला शेळ्यांना भेटावा. आणि तुमच्या ओळखीचं असेल, याची पांढरी फुलं पण अशी खाल्ली जातात बघा आपल्या सुद्धा जेवणाच्या भाजीत. ती सगळ्याच गोष्टींना परिपूर्ण असा आहे हादगा. याच्या बियाण्याला कोणतीच प्रक्रिया नाही. सरी पद्धतीनं ऊसासारखी सरी काढून सरी पद्धतीनं 2-2 फुटावर लावल्या ना तरी छानपैकी येते. काढणी ती 5-7-8 फूट झाड झाल्यावर अर्ध्यातनं कापून काढायचं. म्हणजे ते त्याला बुडापासून फुटी फुटत जातात. मग त्या फुटीचं चेवरासारखं फुटतं, तेच कापून घेत राहायचं. ही तुम्ही बघू शकता, ही शेवरी भरपूर पालेदार आहे शेवरी ही. आणि ही शेवरी आपण एकदा लावल्यावर 3 वर्ष टिकते आणि 500 रुपये किलो आहे. आणि ही शेवरी सारखा चारा पण शेळ्या खूप आवडीनं पण खातात. ही 1 किलोचं पाकिट आहे. एक 10 गुंठ्यापर्यंत होतं 1 किलो. पण सरी पद्धतीनं सरीच्या एकाच बाजूला आपण जर लावलं तर ती 1 किलो 10 गुंठ्यापर्यंत होतं. आणि आमच्याकडे अजून एक प्रकार आहे शेवरीचा, 1000 रुपये किलो आहे. ही तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये सुद्धा भेटू शकल. ही 10 वर्ष टिकते आणि ह्याला खूप शेंगा येतात. आणि ह्या कवळ्या शेंगांमुळे शेळ्या पण चांगल्या जोगवल्या जातात. आणि 10 वर्षापर्यंत टिकते आणि ही 3 वर्षापर्यंत टिकते.
लागवड केल्यानंतर मग काढायला किती दिवसात येते? काढायला सुरुवातीला 3 महिने लागतात. 3 महिन्यात शेंड मोडायचं, मग नंतर पाला फुटलेला कापून घ्यायचा. अशी दोन्ही पद्धत आहे. दोन्ही सरी पद्धतीने लावलं तर एकदम चांगल्या प्रकारे येईल. आणि शेळ्यांचा आवडता चारा आहे. तुम्ही बघताय ही कर्नाटकी सुबाबळ आपल्याकडे भेटते बियाणे. याचं बियाणं 400 रुपये किलो आहे. आणि ही पण सरी पद्धतीने लावायची. आणि सोबाबळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा चारा जर खाल्ला शेळ्यांनी, स्वतःचा अनुभव पण आणि माहिती आहे पण की 100% वजन वाढ होते शेळ्यांची, पिल्लांची अगदी ह्या सुबाबळीमुळे. पौष्टिक पण आहे हा चारा. म्हणून मला वाटतं प्रत्येक शेळी पालकाने सुबाबळ, शेवरी, हादगा, शेवगा, दशरथ घास हा चारा कंपल्सरी करावा. की ह्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ह्यात बहुगुण आहेत, कॅल्शियमची मात्रा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा चारा लावावा. बियाण्यासोबतच आता शेळी किती मोठी असली आणि किती दुधाला असली तरी महिना 1.5 महिना झाला की तिला दूध हळूहळू कमी पडतं आणि पिल्ल वाढायला लागतात, शेळ्यांचं दूध कमी पडतं. मग त्यावेळेत आम्ही काय केलं, त्यासाठी पालकांना सांगते, शेळी पालकांना की ही बाटल्या आहेत आमच्याकडे उपलब्ध. ह्याच्यात दूध भरून आम्ही पाजतो. हो का अशा पद्धतीची ह्याला बुच नाही. ह्याच्यात दूध भरायचं आणि ही शेळ्यांना पेल्यासारखं पेत त्या बाटल्यांनी. हळूहळू वरचा चारा सुरू करायचा असतं. करण्या अगोदर दुधाला सुरुवात करतो. त्यामुळं पण पिल्लांच्या वाढीस पण खूप मदत होते दूध पाजल्यामुळं. मग आम्ही हे दुधाला सुरुवात करतो. आणि त्याच बरोबर आपल्याकडे हे निप्पल आहेत. हे निप्पल आहेत ना, आपल्या साध्या पाण्याच्या बाटलीला किंवा थम्सअपच्या कशाला पण बसतात हे निप्पल. हे पण भेटतात. आणि ह्याचे निप्पल जर आणखीन पाहिजे असतील तरी पण असं वेगळं पण भेटतात. पण हे निप्पल आहेत ती फक्त ह्याच बाटल्यांना चालतात. पण हे जे निप्पल आहेत ना, हे पिवळे आणि रेड कलर मधले, हे निप्पल मात्र कोणत्या पण बाटलीला चालतात. तुम्हाला वाटलं की शेळ्यांना, कुठल्या शेळीला किती तारखेला इंजेक्शन केले तर लक्षात कसं ठेवायचं ते, तर तुम्ही हे शेळ्यांच्या कानाला टॅग मारू शकता. ह्याच्यावर असा नंबर आहे, तुम्हाला लिहून ठेवायला पण खूप मदत होईल टॅगमुळं. की 57 नंबरच्या शेळीला आपण इतक्या तारखेला इंजेक्शन दिले, तिला हा पहिला आजार झाला होता, की शेळीला हे होऊन गेले किंवा सिमेंट्स दिले, असं पण या टॅगवरनं आपण लिहिताना वहिला ती शेळीचं नाव न लिहिता ही टॅगवर आपण ओळखू शकतो. हा नंबरवर. शेळ्यांचे नखे वाढले तर बंदिस्त शेळ्यांचे नखे वाढले जातात. तर ज्या शेळ्या चरतात त्यांची नख वाढत नाहीत, पण बंदिस्त त्यासाठी त्यांना खुरकटर आहे कापायचं, नख्या कापायचं खुरकटर भेटतं आपल्याकडं. तर 2 प्रकारात आहेत. ही या प्रकारचं एक आहे आणि ही ह्या प्रकारात एक आहे. हो का, हे असे ते तुम्ही बघताय त्या हिरव्या कलर मधलं 500 रुपयाला आहे, रेड कलर मधलं 300 रुपयाला आहे. दोन्ही क्वालिटीत आहे. तुम्हाला कोणतं घ्यायचं असेल तरी दोन्ही चांगलं काम करतं, कोणतं पण घेऊ शकता. याच बरोबर मी तुम्हाला आमच्यात काय आहे ते दाखवले, ह्याच्या अजून पण तुम्हाला भेटू शकेल. यासाठी तुम्हाला जर व्हिजिट द्यायची असेल किंवा मागवायचं असेल तर तुम्ही निधी गोट फार्मला व्हिजिट देऊ शकता किंवा स्क्रीनवर नंबर येतोय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता.